बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलीवर अत्याचारानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला। यानंतर आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करत आंदोलन केलं। आता या आंदोलन प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक असा खुलासा झालाय। पुढे बातमी पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। तर आंदोलनाआधी, आंदोलनावेळी आणि नंतरचे काही व्हॉइस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले। आंदोलनाला नेतृत्व नव्हते, पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा दावा पोलिसांनी केला। पोलिसांनी आता या आंदोलनाच्या तपासासाठी विशेष पथकं नेमली आहेत। अनेक आंदोलक बाहेरचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहनही पोलिसांनी केलंय। आंदोलनासाठी करण्यात आलेले फोन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांना सापडले। हे आंदोलन पूर्व नियोजित असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय। आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 68 जणांना अटक केली आहे। यात कल्याण रेल्वे पोलिसांनी 28 जणांना तर बदलापूर पूर्व पोलीस, पश्चिम पोलिसांनी 40 जणांना अटक केली आहे। 300 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर 100 पेक्षा जास्त जण या प्रकरणी फरार आहेत। रेल्वे ऍक्ट, सरकारी मालमत्ता नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पूर्वनियोजित गुन्हेगारी कट रचणे, सरकारी कर्मचारी जखमी करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। ठाकरे गटावर शिवसेना नेत्याचे आरोप। बदलापूरमधील आंदोलनावरून आता राजकारण सुद्धा तापलंय। शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी हे आंदोलन उद्धव ठाकरे गटाने केल्याचा आरोप केलाय। वामन म्हात्रे यांनी म्हटले की रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणारी बाहेरची लोक होती। मुंब्रा, पनवेल, नवी मुंबई या भागातून लोक आली होती। उद्धव ठाकरे गटाने जाणीवपूर्वक आंदोलन केलं। बदलापूर शहराला डाग लावण्याचा प्रयत्न केला गेला।